नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबरला महाटीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत. या विषयात विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यूची व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर महाटीईटी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नांकडे. प्रश्न आहे, राष्ट्रपती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अ, राष्ट्रपती पदाची मुदत 5 वर्ष असते. ऑप्शन ब, राष्ट्रपतीस राजीनामा द्यावायचा असल्यास त्यांनी तो उपराष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो. आणि ऑप्शन क, राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची निवडणूक दुसऱ्यांदा लढवता येत नाही. ऑप्शन ड, राष्ट्रपती पदासाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असावाच लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानानुसार राष्ट्रपतींना त्यांच्या पदासाठी दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची परवानगी आहे. त्यामुळे ऑप्शन क जो आहे हे विधान चुकीचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची निवडणूक दुसऱ्यांदा लढवता येत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणती नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतीस नाहीत? ऑप्शन्स आहेत अटॉर्नी जनरल, ऑप्शन ब कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, ऑप्शन क राज्यपाल आणि ऑप्शन ड उपराष्ट्रपती. विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपतीची निवड भारतीय संसदेतून केली जाते, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य असतात. त्यामुळे उपराष्ट्रपतींची नेमणूक राष्ट्रपतींना नाही तर संसदेच्या सदस्यांद्वारे केली जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो? ऑप्शन्स आहेत आपल्याला. अ राष्ट्रपती, ब राज्यसभेचा सभापती, ऑप्शन क लोकसभेचा अध्यक्ष आणि ऑप्शन ड पंतप्रधान. तर भारतीय संविधानाच्या कलम 108 नुसार लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीची अध्यक्षता लोकसभेचा अध्यक्ष करतो. या बैठकीत दोन्ही सदनामधील विधेयकांवर चर्चा केली जाते आणि आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जातात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क लोकसभेचा अध्यक्ष. पुढचा प्रश्न पाहूयात, आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी राष्ट्रपतीस शपथ ग्रहण करावी लागते. खालीलपैकी कोण राष्ट्रपतीस शपथ देतो? ऑप्शन्स आहेत उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम 60 नुसार भारताचे राष्ट्रपती पदावर नियुक्त होण्यासाठी त्यापूर्वी जी शपथ घेतली जाते, जी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा त्यांच्या अनुपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश हे देतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कमी करणे, तहकूब करणे, रद्द करणे आदी अधिकार घटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपतींना बहाल करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन अ 121, ऑप्शन ब 72, ऑप्शन ड 143 आणि ऑप्शन क 123. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 72 नुसार राष्ट्रपतींना दोषी ठरवलेल्या व्यक्तींच्या दंडाची शिक्षा कमी करणे, दंडाची क्षमा करणे याचा अधिकार आहे. यामध्ये सैन्य न्यायालयाने दिलेल्या दंडावरही राष्ट्रपतींचा अधिकार लागू आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब 72. पुढचा प्रश्न पाहूयात, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात एखादा विवाद निर्माण झाल्यास त्याचा निवाडा करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना आहे. ऑप्शन्स आहेत अ लोकसभेच्या अध्यक्षांना, ऑप्शन ब सर्वोच्च न्यायालयास, ऑप्शन क राज्यसभेच्या सभापतींना, ऑप्शन ड निवडणूक आयोगास. भारतीय संविधानानुसार राष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित कोणत्याही विवादाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडे दिला जातो. हे संविधानाच्या कलम 71 अंतर्गत स्पष्ट केलेले आहे, ज्यामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेत किंवा परिणामात असलेल्या विवादांवरती सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब सर्वोच्च न्यायालयास. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबीवरती राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला 120, ऑप्शन ब 123, ऑप्शन क 140 आणि ऑप्शन ड 143. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम 140 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देण्यासाठी विशेष कार्यवाही किंवा प्रक्रिया ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. यामध्ये राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्याचा उपयोग महत्त्वाच्या कायदेशीर बाबींच्या संदर्भात करू शकतात. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड 143. पुढचा प्रश्न पाहूयात, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद डॅश डॅश या कलमान्वये करण्यात आली आहे. ऑप्शन्स आहेत अ 315(1), 320(1), 323(2) आणि 347(2). तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम 315 मध्ये केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगांच्या स्थापनेची तरतूद आहे, ज्यामध्ये आयोगाचे कार्य आणि अधिकार स्पष्ट केले आहेत. अनुच्छेद 315(1) मध्ये सांगितले आहे की प्रत्येक राज्यात एक लोकसेवा आयोग असावा लागतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 315(1).
पुढचा प्रश्न आहे, लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहे? ऑप्शन्स आहेत अ. लोकसभा अध्यक्ष, ब. पंतप्रधान, क. राज्यसभा सभापती आणि ऑप्शन ड. राष्ट्रपती. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 108 नुसार लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवू शकतात. या बैठकीत दोन्ही सदनामधील विधेयकांवरती चर्चा केली जाते, विशेषतः जेव्हा दोन्ही सदनामध्ये मतभेद असतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड. राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख सुप्रीम कमांडर असतात. ऑप्शन्स आहेत अ. फील्ड मार्शल, ऑप्शन ब. पंतप्रधान, ऑप्शन क. राष्ट्रपती आणि ऑप्शन ड. भूदल प्रमुख. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानानुसार भारताचे राष्ट्रपती भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे सर्वोच्च कमांडर आहेत. यामध्ये भारतीय सेना, भारतीय नौसेना आणि भारतीय वायुसेना यांचा समावेश आहे. राष्ट्रपतींना सैन्याच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे आणि ते युद्धाची घोषणा किंवा शांती करणे यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, कलम डॅश डॅश हे राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. ऑप्शन्स आहेत अ. 123, ब. 368, क. 352 आणि ड. 370. कलम 123 अन्वये राष्ट्रपतींना वटहुकूम जारी करण्याचा अधिकार आहे. हे अधिकार विशेषतः संसदेत अधिवेशन नसताना किंवा अधिवेशन असताना तात्काळ कायद्याची आवश्यकता असलेल्या परिस्थितीत वापरले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ. 123. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकारासंबंधात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन अ. संसदेचे अधिवेशन चालू असताना राष्ट्रपती वटहुकूम काढतात. ऑप्शन ब. संसदेचे अधिवेशन चालू नसताना फक्त राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात. ऑप्शन क. राष्ट्रपती वटहुकूम केव्हाही रद्द करू शकतात आणि ऑप्शन ड. संबंधित वटहुकूम संसदेच्या नजीकच्या अधिवेशनात संमतीसाठी ठेवावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वटहुकूम जारी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना संसदेचे अधिवेशन चालू नसतानाही असतो. म्हणजेच संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढणे शक्य नाही. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ. संसदेचे अधिवेशन चालू असताना राष्ट्रपती वटहुकूम काढतात. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन्स आहेत अ. राष्ट्रपतीस त्यांचे लष्करी अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावे लागतात. ऑप्शन ब. राष्ट्रपती संसदेच्या संमतीशिवाय युद्ध पुकारू शकत नाही. ऑप्शन क. भारताच्या राष्ट्रपतींना अमर्याद लष्करी अधिकार आहेत आणि ऑप्शन ड. राष्ट्रपती हे सैन्याच्या तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानानुसार राष्ट्रपतींना लष्करी अधिकार असले तरी ते अमर्याद नाहीत. राष्ट्रपती भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर आहेत, परंतु युद्ध घोषित करणे किंवा अन्य लष्करी निर्णय घेणे हे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करावे लागते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क. भारताच्या राष्ट्रपतींना अमर्याद लष्करी अधिकार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत? ऑप्शन्स दिलेत आपल्याला 352, 356, 360. ऑप्शन ब आहे 163, 164 आणि 165. ऑप्शन क आहे 367, 368 आणि 369. ऑप्शन ड आहे 369, 370 आणि 371. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 352 जे आहे ते राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद आहे जेव्हा भारताची अंतर्गत किंवा बाह्य सुरक्षितता धोक्यात येते. कलम 356 राज्य आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद आहे, याच्यामध्ये जेव्हा राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरते. आणि कलम 360 आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद आहे जेव्हा भारताची वित्तीय स्थिरता धोक्यात येते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ. ऑप्शन अ 352, 356 आणि 360. पुढचा प्रश्न पाहूयात, डॅश डॅश हा राज्यसभेच्या पदसिद्ध सभापती असतो. ऑप्शन्स आहेत अ. राष्ट्रपती, ब. उपराष्ट्रपती, क. सरन्यायाधीश आणि ऑप्शन ड. लोकसभेचे अध्यक्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 64 नुसार उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. याचा अर्थ उपराष्ट्रपती राज्यसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो आणि त्याला या नात्याने विशेष अधिकार व कर्तव्य असतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब. उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती संबंधात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? उपराष्ट्रपती पदाची मुदत 5 वर्षे इतकी असते. उपराष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष वय पूर्ण असावे लागते. उपराष्ट्रपती पदासाठी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. आणि ड. उपराष्ट्रपती हा ज्येष्ठ विधिज्ञ असावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपती पदासाठी कोणत्याही व्यक्तीला ज्येष्ठ विधिज्ञ असणे आवश्यक नाही. उपराष्ट्रपती पदासाठी आवश्यक अर्हता म्हणजे भारताचा नागरिक असणे आणि 35 वर्ष वय पूर्ण असणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ड. उपराष्ट्रपती हा ज्येष्ठ विधिज्ञ असावा लागतो.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन अ, ज्यास मंत्रिमंडळाचा पाठिंबा असतो अशा मंत्र्याची राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात. ऑप्शन ब, ज्या नेत्यास लोकसभेतील बहुसंख्य सभासदांचा पाठिंबा असतो अशा नेत्याची राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात. ऑप्शन क, पंतप्रधान हा केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. आणि ऑप्शन ड, मंत्रिमंडळाची नेमणूक पंतप्रधानाच्या सल्ल्याने होते. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून त्या नेत्याची नेमणूक करतात ज्याला लोकसभेतील बहुसंख्य सभासदांचा पाठिंबा असतो. मंत्रिमंडळाचा पाठिंबा असतो, परंतु पंतप्रधानाची निवड लोकसभेतील बहुमतावर आधारित असते. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, ज्यास मंत्रिमंडळाचा पाठिंबा असतो अशा मंत्र्याची राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत. मंत्रिमंडळातील जो मंत्री संसदेचा सभासद नसतो त्यास 6 महिन्यांच्या आत संसदेवर निवडून यावे लागते. ऑप्शन ब, मंत्रिमंडळ लोकसभेत जबाबदार असते. ऑप्शन क, राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावे लागते. आणि ऑप्शन ड, मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींनी विचारात घेतलाच पाहिजे असे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानानुसार राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करावे लागते. याचा अर्थ मंत्रिमंडळाचा सल्ला विचारात घेणे अनिवार्य आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींनी विचारात घेतलाच पाहिजे असे नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय, हे विधान ऑप्शन अ, संपूर्णतः बरोबर आहे. ऑप्शन ब, संपूर्णतः चुकीचे आहे. ऑप्शन क, अंशतः बरोबर आहे. ऑप्शन ड, असंदिग्ध स्वरूपाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानानुसार पंतप्रधान आणि संपूर्ण मंत्रिमंडळ एकत्रितपणे लोकसभेला जबाबदार असते. जर पंतप्रधान राजीनामा देतात तर त्याचा अर्थ संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. यामुळे पंतप्रधानाच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळाचे अस्तित्व संपुष्टात येते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ, संपूर्णतः बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, समानातील पहिला प्राइमस इंटर पॅरिस आणि ग्रहमालेतील सूर्य इंटरस्टेलर लुना मायनोरिस या शब्दात वर्णन केले जाते. ऑप्शन आहेत अ, इंग्लंडच्या राजाचे, ब, राष्ट्रपतीचे, क, पंतप्रधानाचे आणि ड, अमेरिकेच्या अध्यक्षाचे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राइमस इंटर पॅरिस हे विशेषतः पंतप्रधानाच्या संदर्भात वापरले जाते, जेव्हा त्याला मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांमध्ये एक नेता मानले जाते. पंतप्रधान सर्व मंत्र्यांच्या तुलनेत एक विशेष स्थान राखतो, परंतु तो मंत्रिमंडळाच्या सदस्यामध्ये एकटा नाही. तर ऑप्शन क याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधानाचे. पुढचा प्रश्न आहे, कितव्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरवण्यात आला आहे? ऑप्शन दिलेत 42व्या, 44व्या, 43व्या आणि 45व्या. तर विद्यार्थी मित्रांनो, 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानाच्या कलम 74 मध्ये सुधारणा केली, ज्यामुळे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरला. यामुळे राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचे पालन करणे अनिवार्य आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, 42व्या. पुढचा प्रश्न आहे, 31वी घटनादुरुस्ती 1943 नुसार 1973 नुसार लोकसभेत जास्तीत जास्त डॅश डॅश इतकी सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. ऑप्शन्स दिलेत आपल्याला अ 288, ब 78, क 525 आणि ड 545. तर विद्यार्थी मित्रांनो, 31व्या घटनादुरुस्तीने लोकसभेतील सदस्य संख्या 525 वरून 545 केली. यामुळे लोकसभेत अधिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यात आले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ड 545. पुढचा प्रश्न आहे, कितव्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा करण्यात आला होता? ऑप्शन्स दिलेत आपल्याला इथं 42व्या, 43व्या, 44व्या आणि 45व्या. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या 42व्या घटनादुरुस्तीने लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या कार्यकालाला 5 वर्षावरून 6 वर्ष वाढवण्यात आले. तथापि 44व्या घटनादुरुस्तीने याला पुन्हा 5 वर्ष केले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 42व्या. पुढचा प्रश्न आहे, संबंधी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला. राज्यसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. लोकसभा विसर्जित झाली की राज्यसभा विसर्जित होते. आणि ड, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. यामुळे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन अ, दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 1/3 सभासद निवृत्त होतात. दर 5 वर्षांनी राज्यसभेवर नवीन सदस्य निवडून जातात. ऑप्शन क, राज्यसभेचे सभासद हे कायमचे सभासद असतात. आणि ऑप्शन ड, राज्यसभेवर सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताचे नागरिक नसले तरी चालते. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेतील सभासदांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात. हे विधान बरोबर आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 1/3 सभासद निवृत्त होतात.
विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्त्वाचे MCQ. माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.